आज आपण या व्हिडिओमध्ये राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या म्हणजेच एसटी महामंडळाच्या बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी देणार आहोत। तरीही आपण ही महत्त्वपूर्ण माहिती संपूर्ण व सविस्तरपणे जाणून घेण्याकरिता हा महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो। सर्वसामान्य जनतेच्या हक्काचे किफायतशीर व सुरक्षित प्रवासी वाहतुकीचे साधन म्हणजे राज्य मार्ग परिवहन महामंडळाची लाल परी अर्थात एसटी बस होय। देशातील सर्वात मोठे परिवहन महामंडळ अशी एसटी महामंडळाची ख्याती आहे। सर्वसामान्य प्रवाशांचा एसटी बसचा प्रवास अधिक सुखकर व आरामदायी व्हावा यासाठी महामंडळाने विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत। त्यातच राज्य सरकार एसटी महामंडळाच्या माध्यमातून आता जवळपास 31 विविध सामाजिक घटकांना एसटी बसमधून प्रवास करण्यासाठी 33% ते 100% तिकीट भाड्यात सवलत देते। बसेसमधून महिलांना व 65 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना निम्म्या तिकिटात प्रवास म्हणजेच हाफ तिकीट आणि 75 वर्षांवरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना एसटी महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेसमधून पूर्णतः मोफत म्हणजे फ्री मध्ये प्रवास करता येतो। राज्य सरकारच्या या विविध तिकीट सवलत योजनेमुळे एसटी बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे। त्यामुळे एसटी महामंडळाच्या उत्पन्नात देखील मोठी वाढ झाली आहे। एसटी महामंडळाच्या या तिकीट भाडे सवलतीचा जवळपास 75,60,58,000 प्रवाशांनी लाभ घेतला आहे। यातून एसटी महामंडळाला 157,66,46,46,000 रुपयांचे उत्पन्न एप्रिल ते डिसेंबर 2024 या कालावधीत मिळाले आहे। महामंडळाच्या बसने प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांसाठी दुसरी महत्त्वाची बातमी म्हणजे राज्य मार्ग परिवहन महामंडळाने अलीकडेच तिकीट भाड्यात जवळपास 15% वाढ केली आहे। त्यामुळे लाल परीचा प्रवास महागला आहे। प्रवाशांच्या खिशाला कात्री लागलेली असतानाच आता पुन्हा एकदा महामंडळाने मोठा झटका दिला आहे। आवडेल तेथे प्रवास या योजनेसाठी आता वर्षभर एकच दर लागू करण्याचा निर्णय घेतला आहे। म्हणजेच आवडेल तेथे प्रवास पासचे दर देखील 45 ते 66% वाढवण्यात आले आहेत। महामंडळाच्या आवडेल तेथे प्रवास या योजनेअंतर्गत पास घेऊन 4 दिवस आणि 7 दिवस राज्यात कुठेही फिरता येते। पूर्वी साध्या बसेसमध्ये 4 दिवसांच्या पाससाठी प्रौढांना 1,170 रुपये तर 5 ते 12 वयोगटातील मुलांना 585 रुपये द्यावे लागत होते। मात्र आता दर वाढीनंतर प्रौढांना 1,814 रुपये आणि 5 ते 12 वयोगटातील मुलांना 910 रुपये द्यावे लागतील। तर 7 दिवसांच्या पाससाठी आता मोठ्यांना 3,171 रुपये तर मुलांना 1,588 रुपये मोजावे लागतील। पूर्वी प्रौढांना 7 दिवसाच्या पाससाठी 2,040 रुपये तर मुलांना 1,025 रुपये आकारले जात होते। ई सेवाईसाठी सर्वाधिक तिकीट भाडे 4 दिवसांच्या ई सेवाईच्या पाससाठी प्रौढांना आता 2,861 रुपये तर मुलांना 1,433 रुपये द्यावे लागतील। तर 7 दिवसांच्या ई सेवाईच्या प्रवास पास करता आता प्रौढांना 5,003 रुपये तर लहान मुलांना 2,504 रुपये मोजावे लागणार आहेत। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ आवडेल तेथे कुठेही प्रवास सन 1988 पासून प्रवाशांसाठी राबवित आहे। आता पाहू वाहतूक सेवेचा प्रकार। साधी, जलद, रात्रसेवा, शहरी व यशवंती मिडी आंतरराज्यासह 4 दिवसांच्या पास करिता प्रौढांना 1,814 रुपये तर मुलांना 910 रुपये तर 7 दिवसांच्या पासेस करिता प्रौढांना 3,171 रुपये तर मुलांना 1,588 रुपये द्यावे लागतील। आता शिवशाही असनी आंतरराज्यासह 7 दिवसांच्या पासेस करिता प्रौढांना 4,429 रुपये तर लहान मुलांना 2,217 रुपये मोजावे लागतील। तर 4 दिवसांच्या पाससाठी प्रौढांना 2,533 रुपये तर मुलांना 1,269 रुपये द्यावे लागतील। तसेच ई सेवाई बसेससाठी 7 दिवसांच्या पास करिता प्रौढांना 5,003 रुपये तर लहान मुलांना 2,504 रुपये तसेच 4 दिवसांच्या पास करिता ई सेवाई बसमध्ये प्रौढांना 2,861 रुपये तर लहान मुलांना 1,433 रुपये द्यावे लागतील।
महत्त्वाचे म्हणजे ही सुधारित तिकीट भाडेवाढ शनिवार दिनांक 1 फेब्रुवारी 2025 पासून लागू देखील करण्यात आलेली आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार। खूप खूप धन्यवाद। जय महाराष्ट्र।